31 मजा मस्ती आणि धम्माल. अनेक जणांचं वर्ष तर दारू शिवाय संपतच नाही. तुम्ही एक गोष्ट कधीतरी ऑब्झर्व केली असेल, एकदा का पोटात दारू गेली ना राव, मग ती देशी असो इंग्लिश असो, एक एक जण निस्ता फाड इंग्लिश बोलायला लागते. हा विषय इथे मांडण्याचं कारण असं की यावर चक्क संशोधन झालंय आणि त्या संशोधनातून अशी माहिती समोर आली की एखादी व्यक्ती दारू प्यायल्यावर त्या गोष्टी बोलते ज्या शुद्धीत असताना बोलायला तिला संकोच वाटतो. आणि आपल्याला माहितच असेल, इंग्लिश भाषा बोलण्याबाबत आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात न्यूनगंड असतो. दारू प्यायल्यावर मनातले सगळे न्यूनगंड संकोच नाहीसे होतात. त्यामुळे आता येत्या 31च्या पार्टीत तुम्हाला दारू पिऊन कोणी चुकीचं पण फाडफाड इंग्लिश बोलताना दिसलं की त्यामागचं शास्त्र समजून जायचं. पण त्यासाठी तुम्ही शुद्धीत असायला हवं बरं का. आयुष्यात एकदा कधीतरी किंवा आयुष्यभरात कधीही कोणत्याही प्रकारच्या नशेच्या पदार्थाचं सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. राहिला विषय भाषेचा, इंग्लिश किंवा कोणतीही भाषा अशी शिका की ती तुम्हाला शुद्धीत असताना अस्खलित बोलता येईल. आणि आपल्यासाठी व आपल्या प्रियजनांसाठी स्वतःची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारच्या नशेच्या पदार्थाचं सेवन टाळा.